रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार हरतालिकेसाठी स्पेशल ब्लाउज डिझाइन। एकदम सिंपल गळ्याला आपण डिझायनर कशा पद्धतीने करू शकतो हेच मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत सविस्तर सांगणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला डिझाइन व्यवस्थित कळणार आहे। नेहमीप्रमाणे मी बॅक पार्टची कटिंग करून घेतलेली आहे। 2 इंच गळा रुंदीला, 10 इंच गळा उंचीला, खालची गळा रुंदी 3.5 इंच अशा पद्धतीने मी काटकोन केलेला आहे। मला डिझाईनचा गळा बनवायचा आहे म्हणून मी थोडा पसरट गळा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा थोडा निमुळता देखील घेऊ शकता, म्हणजे कमी रुंदीचा देखील तुम्ही गळा घेऊ शकता। तर खूप सुंदर असा मी मस्त चॉकच्या मदतीने मार्किंग करून घेतलेली आहे पान आकाराची। मार्किंग केल्याप्रमाणे आपण आतील ठसा जो आहे तो कट केला। शिद्या कापडावर आपण अस्तर ठेवून घेतलेला आहे। तर ब्लाउज पीसचं कापड देखील चांगलं आहे, म्हणजे थोडं कडक पैकी आहे। तर मी कॅनव्हासचा वापर न करता गळा असाच तयार करून घेते। हवं तर तुम्ही या पानगळ्याला कॅनव्हासचा वापर देखील करू शकता। शिद्या कापडावरून आपण सर्वप्रथम खाली कमरेच्या बाजूला टिप टाकून घेतली की जेणेकरून आपली अल्टरची कमरपट्टी तयार होईल। आणि आता आपण गळ्यावर टिप टाकतोय। इथं देखील तुम्ही पिनांची मदत घेऊ शकता। पिना लावून तुम्ही व्यवस्थित कापड सेट करायचा आणि मग टिप टाकायला घ्यायचं। माझी नेहमीची प्रॅक्टिस असल्यामुळे मला पिना लावण्याची गरज नसते, म्हणून मी डायरेक्टच टिप टाकून घेतलेली आहे बरोबर आकारावरती। आता आपल्याला पानगळ्याचा जो पॉइंट आहे तिथं कट लावायचा आहे आणि जो राऊंड शेप आहे तिथं देखील आपल्याला कट लावायचे आहेत। आता आपण कट लावल्यानंतर त्याला पलटवून घेतलेला आहे। पलटवल्यानंतर सर्वप्रथम दाबटीप मी कमरपट्टीवर देणार आहे, म्हणजे खालच्या बाजूला। दाबटीप देत असताना आपल्याला कापड व्यवस्थित बघायचा असतो आणि आपल्याला जास्ती कापडाचं ताणतूण करायचा नाही आहे, कारण कापड जो आहे तो कट झाल्यानंतर क्रॉस झालेला असतो गळ्यामध्ये। म्हणून जर का तुम्ही एकदम असं खूप असं ताणून घेत असणार तर मग तुमच्या गळ्याला प्रॉपर फिनिशिंग येणार नाही किंवा जसा हवा तसा लुक तुम्हाला इथे मिळणार नाही। जसं की आता मी तुम्हाला गळ्यावर टिप टाकून दाखवते। माझ्या गळ्याला एकदम परफेक्ट असा पान आकाराचा जो आकार मी कट केला तोच आकार आपल्याला बाहेरून तयार झाल्यावर दिसणार आहे। तर तुम्ही जर बिगिनर्स आहेत, एकदम नवीनच ब्लाउज शिवतायत, तर तुम्ही होता येईल तोपर्यंत कॅनव्हास लावून गळा बनवायचा प्रयत्न करा, म्हणजे यामुळे काय होईल तुम्हाला फिनिशिंग अजूनच खूप छान येईल। ज्या मैत्रिणींचे प्रॉब्लेम असतात किंवा प्रश्न असतात की ताई आम्हाला फिनिशिंग नाही आहे आमच्या कामाला, तर फिनिशिंग तुम्ही स्वतः तुमचं काम बघून करू शकता। आपल्यावरच असतं फिनिशिंगचं। तर संपूर्ण गळा तयार झाला। आपण अस्तर अटॅच करून एक्स्ट्राचं कापड कट करून घेणार। आता सिंपल असा हा जो आहे तो पानगळा मी इथं तयार करून घेतलेला आहे। तर फक्त सिंपल पानगळ्यावर देखील आपण भरपूर प्रकारचे पॅटर्न बनवू शकतो। असे मी तुमच्यासोबत खूपच असे व्हिडिओ शेअर केलेले आहेत। पण आता हरतालिकेसाठी बघा खूप ब्लाउज आहेत, बऱ्याचपैकी मैत्रिणींचे ब्लाउज सिंपलच शिवून द्यायचे आहेत आणि काही जणांचे डिझाईनचे करायचे आहेत। तर त्यातूनच मी तुम्हाला ही एक डिझाईन दाखवते की तुम्ही अशा पद्धतीने देखील डिझाईन बनवू शकता। तर मी इथं बघा दोरी लावून घेतलेली आहे आणि टक्स आपले घेऊन झालेले आहेत। जो वर्क आता आपण यावर करणार आहेत तो तुम्ही पूर्ण बघाच, म्हणजे तेव्हाच तुम्हाला कळणार आहे। खूप सुंदर आणि एकदम युनिक अशी डिझाईन आपण आज इथं तयार करून घेणार आहेत आणि दिसायला देखील आकर्षक दिसणार आहे। कोणी पण मैत्रीण म्हणाले वाव काय छान डिझाईन आहे, आणि कोणाला पण हेवा वाटेल अशी डिझाईन आपण आज इथं बघतोय। बघा आता मी पहिली जी लेस होती ती बरोबर आकारावर लावून घेतली आणि दुसरी लेस बरोबर अर्धा इंचाच्या अंतराने लावून घेते। नेहमीची प्रॅक्टिस असल्यामुळे आपलं जे माप असतात नजरेत बसलेले असतात, म्हणून मी न मार्किंग करता बरोबर लेस लावून घेते। तर मी इथं 3 लेअरमध्ये लेस लावते। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार लेस लावू शकता, सिंगल लावू शकता, डबल लावू शकता।
आणि तुम्हाला एक अजून इथे एक आयडिया देते मी की फक्त अशा 3 लेअरमध्ये लेस जरी लावल्या तरी देखील आपला हा जो काही गळा आहे तो खूप सुंदर असा दिसतोय। तर ज्या मैत्रिणींना अजिबात डिझाईन जमत नाही किंवा ज्यांना एवढंसं पण काही असं डिझाईन करायला खूप थोडं अवघड वाटतंय तर त्यांनी फक्त अशा लेसच्या मदतीने डिझाईन केल्या तरी देखील ब्लाऊज खूप सुंदर असं तुमचं दिसणार आहे। आणि आज तर मी तुम्हाला जी डिझाईन दाखवते ती खूप सुंदरच दाखवते आणि जमेलच तुम्हाला नक्कीच। तर बघा डिझाईनसाठी आपण काय केले, 3 इंच रुंदीला आणि लांबीला बरोबर साडी पन्ह्याचा जो कापड आहे तेवढाच आहे आपला। तर अशा मी 2-3 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। 3 इंच रुंदीला घेतलं, त्याला फोल्ड करत उलट बाजूवरून आपण टिप टाकतोय। तर टिप टाकल्यानंतर आपल्याला मोजून चेक करायचं आहे, बरोबर 1 इंच रुंदीला आपली पट्टी तयार व्हायला हवी। ठीक आहे, 1 इंच रुंदीला। बघा आता एक बाजू मी बंद केली कारण आपल्याला पेनाच्या मदतीने रिफिलच्या मदतीने आपण पलटवून घेणार आहेत। असं रिफिलच्या मदतीने पलटवत असताना जर काही एक दोन्ही बाजू ओपन असल्या तर मग म्हणजे असं आपल्याला पलटवता येत नाही। बघू शकता 1 इंच बरोबर 1 इंच, असं नाही की आपण थोडी कमी जास्त अंतरावर शिलाई टाकलेली आहे। खूप महत्त्वाची टिप्स तुम्हाला इथे देते। ज्यावेळेस मी तुम्हाला ही डिझाईन दाखवते अशी डिझाईन तुम्ही स्वतः बनवण्याचा प्रयत्न करणार तेव्हा तुम्हाला प्रॉपर 1 इंच, तर 1 इंचचीच तुमची पट्टी तयार व्हायला हवी, तेव्हा तुमची डिझाईन खूप सुंदर अशी बनणार आहे। आता आपण 6-6 इंचाचे हे जे बन आहेत ते कट करून घेतले आणि इथं बघा मी सुई धाग्याच्या मदतीने असे छोटे छोटे टाके टाकत आपण आता इथं सुंदर असं फूल बनवून घेणार आहेत। तर 6-6 इंचाची पट्टी ज्यावेळेस आपण कट करतो तेव्हा फुलाचा आकार एकदम परफेक्ट असा तयार होतोय। 1 इंच रुंदीला आहे आणि 6 इंच अशी त्याची उंची आहे। एक फुलासाठी आपल्याला एवढा कापड लागतोय। तर तुम्ही असे तुम्हाला हवे तेवढे भरपूर फुलं बनवू शकता। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण फूल तयार करून घेतलेले सर्वच फुलं मी बनवून घेतले। तर मी एक मोठं फूल बनवलं आणि त्यावर एक छोटं फूल असं अटॅच करून घेतलेलं आहे। बघू शकता हे आहे ते फूल आणि त्याच्या बाजूला मी अशा पद्धतीने फुलं ठेवून चेक करते की कशा अंतरावर फुलं मला चांगले वाटतंय माझ्या नजरेला। तर बघा अशा आजूबाजूला 4-4 आणि मध्ये एक असं आणि तिथं आपण हा मोती सेट करणार। तर ह्या ब्लाऊजला मी लटकन देखील तुम्हाला दाखवते। लटकन देखील खूप सुंदर आपण ह्या फुलांच्या मदतीने बनवू शकतो। तर सुई धाग्याच्या मदतीने आपण दोरी, एक फूल आणि परत दुसऱ्या बाजूने दुसरं फूल, म्हणजेच की आपल्या लटकनला एकदम प्रॉपर असा लुक इथं मिळणार आहे। दोन्ही बाजूने आपण मोती लावून सेट करणार आहेत। तर खूपच सुंदर अशी तुम्हाला मी ब्लाऊज डिझाईन इथं दाखवलेली आहे। तर ह्या हरतालिकेसाठी तुम्ही नक्कीच अशी डिझाईन तुमच्यासाठी बनवा किंवा तुम्ही जर जास्तीचे ब्लाऊज शिवत असणार तर कस्टमरला अशी डिझाईन करून द्या। खूपच तुमचे कस्टमर एकदम हॅपी असे होणार आहेत। तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझ्या शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत। धन्यवाद।